हे बघा, हा कसा कॉर्न आहे? व्हाईट आहे ना? हो. हॅलो, हा हो व्हाईट सर. कॉर्न आहे. हा व्हाईट कॉर्न आहे आणि व्हाईट कॉर्न दिसतोय तुम्हाला. आता याच्या नंतर बघा, हा कॉर्न कसा आहे? येलो. येलो कॉर्न. बरोबर, कॉर्न कॉर्नच आहे, पण कॉर्न मध्ये वेगवेगळे कलर आहेत. हे वेगवेगळे कलर असे का जनरेट होत गेले? कॉर्न तर कॉर्न होता ना, मग कॉर्न मध्ये असे व्हाईट पासून शेड का चेंज होत गेले त्याचे? तर हे इनकम्प्लीट डोमिनन्स. म्हणजे काय होतं की हे जे पॅरेंट तसा नव्हता, दोघेही पॅरेंट तसे नव्हते, पण डॉटर असा तयार होऊन गेला की तो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. पुन्हा तो पुढे काहीतरी नवीन करत गेला. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं तर व्हाईट आणि हे कॉर्न का असे जनरेट झाले, म्हणजे चला हे बघा. आता मला सांगा, हे कॉर्नचे काय आहेत प्रकार आहेत? बापा बापा. आता कॉर्नच्या मध्ये मला सांगा, तुम्ही कोणतं कॉर्न खाता? मला वाटतं तुम्ही हे खाता. असं आपलं जनरली आपण येलो कॉर्न खातो, म्हणजे आपण मोस्टली प्रेफरेबली हे खातो. हे जगामध्ये फेमस आहे. मग मला सांगा की आता हे कॉर्न कुठून आलेत? मग असं हे ब्राऊन वगैरे, किंवा हे बघा, हे इथे चांगलं समजेल तुम्हाला. हे काय मॅटर दिसलं का? आता मला सांगा, एवढ्या जगामध्ये व्हरायटी आहेत कॉर्नच्या. आता तुम्हाला कोणी म्हटलं की चला हे कॉर्नची व्हरायटी, तुम्ही म्हणणार मूर्ख आहे हा माणूस, असं कुठे कॉर्न असतं का, की असं ब्राऊन कॉर्न असतं का? ऍक्च्युली ते आहेत, एक्झिस्ट करतात. ते का करतात असे? म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे सीड्स, वेगळ्या प्रकारचे, म्हणजे मला सांगायचंय की आपण फ्लॉवरच्या गप्पा करतोय, तर सीड्स हे व्हरायटी का तयार झालेत एवढ्या? त्या व्हरायटी कशा पडतात की पॅरेंट्स ऍक्च्युली रेड आणि व्हाईट होता, पण ते डॉटरचा होता, तर डॉटर हा पिंक आला. तर हे क्रॉसमुळे होत गेले, इनकम्प्लीट डॉमिनन्स दिसत गेलं. पॅरेंटच्या कॉम्बिनेशनमुळे वेगळाच कलर, म्हणजे आपण जसे कलर मिक्स करतो ना, त्या छोटे मुलं करतात ना, तसे ते कलर मिक्स होत गेले आणि त्यांच्या सीटचे कलर चेंज होत गेले. अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आपण इनकम्प्लीट डोमिनन्स मध्ये बघू शकतो की पॅरेंट पेक्षा वेगळंच आणि पुन्हा पुन्हा वेगळंच. तर कळालं असेल तुम्हाला मला म्हणायचं काय. मला म्हणायचंय की या इनकम्प्लीट डोमिनन्स मध्ये पॅरेंट तो पिंक असतो. मग तुम्ही म्हणणार, आता जर तुम्हाला एक पिंक फ्लॉवर दाखवलं, तर तुम्ही म्हणणार का त्याचा पॅरेंट हा रेड होता? नाही, तुम्ही म्हणणार की हा वेगळा प्लांट आहे, किंवा त्याचा व्हाईट फ्लॉवर प्लांट होता. हा, तुम्ही ह्या रेड वाल्याला म्हणणार की याचा पॅरेंट रेड होता. व्हाईट आहे तर तुम्ही त्याचा पॅरेंट व्हाईट म्हणणार. मग पिंक कुठून आला? तर हा पिंक ऍक्च्युली कॉम्बिनेशन नाही, याचे पॅरेंटही रेड आणि व्हाईटच आहे. तर असं जे कॅरेक्टर होतं की ज्यामध्ये दोघही कॅरेक्टर मिक्स होतात, तर त्याला म्हणायचं इनकम्प्लीट डोमिनन्स. मग रेशो तर आता हॅलो सर. बोला. सर, आणि त्या पिंक फ्लावरचा जर बॅक क्रॉस केला तर काय रिझल्ट मिळेल? मग पिंक फ्लॉवरच्या बॅक क्रॉस मध्ये जे आहे, तर ते आपण करून बघू. त्याच्या ऍक्च्युली ते बॅक क्रॉस जेव्हा होतो पिंक फ्लॉवरचा, तेव्हा त्याच्यातला इनकम डोमिनन्स आहे. हे बघा, हे जे असतं ना इनकम्प्लीट डोमिनन्स, जेव्हा तुम्हाला असं कॉम्बिनेशन मिळेल तेव्हा ते पिंकच असणार बॅक क्रॉस मध्ये. म्हणजे हे जे फ्लावर आहे, हे प्लांट आहे, त्याच्यामध्ये जेव्हा प्युअर लाईन पॅरेंट असतात, तेव्हाच ते त्याचे काय दाखवतात, कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे तुम्ही बॅक क्रॉस मध्ये जेव्हाही असं लिहिणार आहात, तेव्हा तिथे पिंकच फ्लॉवर असणार. जेव्हा तुम्ही असं लिहिणार तेव्हा ते रेड असणार, असं असणार तेव्हा ते व्हाईट असणार. आणि इन बिटवीन दोघं इनकम्प्लीट डोमिनन्सचा अर्थ हा होतो की दोघं एकत्र येणं, आणि ते दोघं मग एकत्र पिंक कलर दाखवतात. तुम्ही असं जिथे आलं तिथे म्हणणार पिंक. हाफ आणि हा हाफ. समजतोय काय म्हणतोय मी? हो सर. तर याचा रेशो तुम्हाला लिहिता आला पाहिजे की एक रेड आहे, दोन पिंक आहे, एक व्हाईट आहे. मग आता हे तर तुम्हाला हे बघा, कधी तुम्ही काहीतरी असं काढलं, हे असं स्क्वेअर वगैरे काढलं, की तुम्हाला दोन गोष्टी सांगाव्या लागतात. त्याचा जिनोटाईप काय, त्याचा फिनोटाईप काय. जिनेटिकली तुम्हाला दिसतंय कॅपिटल आर, आर आणि आर हे लिहायचे, आणि ते दिसायला कसे ते लिहायचं, रेड, पिंक, व्हाईट. या दोन गोष्टी लिहिल्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. नेक्स्ट आहे कोडॉमिनन्स. चला शेखर पाटील वाचायचं. In codominance, both the alleles of an allelomorphic pair express themselves equally in F1 hybrids.
such as which are able to express themselves equally independently in hybrids are called codominant alleles. थांबायचं The बरोबर. gene codominance तर सिंपल आहे, हे बघा आपण कोडॉमिनन्स शिकतो आहोत. कोडॉमिनन्स मध्ये जे ॲलिलीज असतात, ॲलिलीज म्हणजे काय, कॅपिटल आर याला ॲलिली म्हणतात. तर हे काय करतात, हे जे F1 तयार होतं म्हणजे त्यांचा जो डॉटर तयार होतो त्याच्यामध्ये इंडिपेंडेंटली इक्वली काय करतात, एक्सप्रेशन दाखवतात. म्हणजे ते एकमेकापासून इंडिपेंडंट असतात. म्हणजे रेड कलर व्हाईट कलर हा एकमेकात मिक्स होत नाही, ते इंडिपेंडेंटली दिसतात, एक्सप्रेस होतात, मिक्स नाही होत, पण दोघं दिसतात. मेंडेलने काय सांगितलं होतं, मेंडेलने सांगितलं होतं पहिल्या जनरेशन मध्ये फक्त एकच दिसतो, तो डॉमिनंट असतो, रेसेसिव्ह दिसत नाही. याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणतो. आठवते लॉ ऑफ डॉमिनन्स, डॉमिनंट दिसणार, रेसेसिव्ह दिसणार नाही. पण को डॉमिनन्स मध्ये काय होतं, ह्या F1 मध्ये त्याचा रेड कलरही दिसतो, व्हाईट कलरही दिसतो, पण तो मिक्स होत नसतो मागच्या प्रमाणे. रेडचा वेगळा एरिया असतो, व्हाईटचा वेगळा एरिया असतो, दोघंही इंडिपेंडेंटली त्या डॉटर मध्ये त्याचे कॅरेक्टर दाखवतात. काय दाखवतात, त्याचे कॅरेक्टर दाखवतात, मिक्स होत नसतात. मग लक्षात ठेवायचं, को डॉमिनन्स म्हटलं की त्याच्यामध्ये हे काय करतात, दोघंही बोथ एली म्हणजे काय, रेड कलरचा एली आणि व्हाईट कलरचा एली दोघंही काय दाखवतात, एक्सप्रेस होतात, म्हणजे आपल्याला दिसतात. डेफिनेशन कळाली असेल तर एक्झाम्पल. फिनोटाइप म्हणजे पुन्हा सांगितलं तुम्हाला, फिनोटाइपचा मिनिंग असतो दिसायला कसे आहेत. दिसतंय तुम्हाला, एक रेड आहे, एक व्हाईट आहे. जिनोटाइप शिकवलं, जिनोटाइप म्हणजे कॅपिटल आर रेड. हे समजलं ना, हे काय तर मॅटर, हे तुम्हाला आधी लिहावं लागतं. दिसायला कसे आहेत, त्याचे जीन्स कसे, ॲली कसे आहेत, याला ॲली म्हणतात. हे चिन्ह कशाचं असतं, मेल का फिमेल, फिमेल. तर हे फिमेल पार्ट, हे फिमेल साठी चिन्ह असतं आणि दिस इज मेल पार्ट. तर इथे मेल, हे फिमेल आहे, पार्ट आहे, ठीक आहे. कारण फर्टिलायझेशन करायचं असेल तर आता हे फ्लॉवर मध्ये फर्टिलायझेशन साठी तुमच्याकडे स्टिग्मा अँथर असतो. तर आता ह्या अॅनिमल मध्ये हा मेल असणार आहे ना आणि फिमेल असणार आहे. तर इथे मेल फिमेल दाखवावं लागेल ना तुम्हाला. दिसतोय ना हा मेल आणि हा फिमेल, हे फिमेल आहे आणि हा मेल आहे. मग आता फिमेल ऍक्च्युली टोटल रेड आहे, मेल पूर्ण व्हाईट आहे. तर हे पॅरेंट्स आहेत. आता पॅरेंट्स मध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. रिप्रोडक्शन तुम्हाला शिकवलं आहे, दोघंही कोणतं रिप्रोडक्शन करणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहे. तर ऍनिमल्स आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहेत. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करताना हे जे फिमेल आहे ते काय करणार आहे, गॅमेट तयार करणार. तुम्हाला सांगितलं प्युअर गॅमेट आहे रेडचा, तर एकच गॅमेट तयार होणार. टोटल आरच असणार. व्हाईट कडनं पॉसिबिलिटी व्हाईटची असणार तर डब्ल्यू असणार. मग यामध्ये काय होणार आहे, त्यांचे गॅमेट फॉर्म होणार आहे आणि ते मिक्सअप होणार. काय होणार आहे, मिक्सअप होणार आहे. तर मिक्सअप झाल्यानंतर जे F1 जनरेशन तयार होणार आहे, तर त्या F1 जनरेशन मध्ये अशा दोन कॉम्बिनेशन तयार होते. दिसतात ते कॉम्बिनेशन मध्ये बघा, कॉम्बिनेशन असे असतील की त्यामध्ये त्यांच्या बॉडीवरती व्हाईट कलरही असेल, जो की हा, हे बघा, हा जो ऍनिमल आहे याचा जिनोटाइप काय बघा, RW. आणि हा जो फिमेल आहे त्याचा जिनोटाइप काय, RW. म्हणजे मेलही तयार झाला, फिमेलही तयार झाला यांच्यापासून. म्हणजे हे दोन पॅरेंट पासून एक फिमेल तयार झाला. फिमेल मध्ये R आलेला आहे मदर कडनं, W आलाय फादर कडनं. तरी ते दिसायला अशीच असणार का, कारण त्याच्यामध्ये दोघही कलर, व्हाईटही कलर दिसणार, रेडही दिसणार. कारण को डॉमिनन्सचाच अर्थ आहे, दोघही दिसणार. ठीक आहे. तो मेलही तयार झाला तरी तसंच होणार, त्यात रेड कलर दिसणार, व्हाईट कलर दिसणार, कारण को डॉमिनन्स आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला F1 जनरेशन मध्ये दोघही कलर दिसणार. आणि ऍक्च्युली तुम्ही हे काऊ मध्ये बघू शकता, भरपूर काऊ मध्ये तुम्हाला कलरचे पॅचेस असतात तसे बॉडीवरती. लक्षात ठेवायचं की तिथे को डॉमिनन्स झालेला आहे, पॅरेंट्स एक वेगळ्या कलरचे असू शकतात. नंतर काय, मग आपण जे बनवतो ते आपलं पुढे काय असतं तर सिंपल आहे. आपण जे डॉटर तयार झालेले असतात त्यांचं पुन्हा काय करतो, हे F1 आहे, हा F1 आहे आणि हा F1 आहे. तर प्लांट मध्ये काय असं मेल फिमेल जास्त बघतो आपण, आता पण अॅनिमल मध्ये तर बघावं लागतं ना. मग अॅनिमल मध्ये F1 मध्ये यांचे जे नेक्स्ट जनरेशन होती त्यामध्ये हे डॉटर आहे, म्हणजे ऍक्च्युली फिमेल आहे आणि मेल आहे.
मग आता यामधले जीन आपल्याला त्यांचे जीन्स गॅमेट्स तयार करावे लागतात. आता याचे RW चे गॅमेट काय तयार होणार? एक R तयार होणार आणि W तयार होणार. याचे R तयार होणार, याचे W तयार होणार आणि आपण त्याला क्रॉस करणार. त्याला काय करणार आपण? क्रॉस करणार. आता क्रॉस करणार नंतर जे नेक्स्ट F2 जनरेशन तयार होणार त्यांच्या पुढचं. तर बघा ते अशा प्रकारे तयार होणार. त्या क्रॉसमध्ये काही जे तयार होणार ते आता हे जे तयार झालेत हे कसे तयार झालेत तर तुम्हाला स्क्वेअर काढावा लागेल, पुनेट स्क्वेअर काढावा लागेल. ठीक आहे ना? कसं काढतात पुनेट स्क्वेअर? शिकवलं ना तुम्हाला पुनेट स्क्वेअर. हे असे व्हरायटी का आलेत आपल्याकडे असे? तर तुम्हाला असं काढावं लागेल ना, मेल ह्या साईडला, फिमेल या साईडला, इथे RW. आठवतंय की नाही? विसरले का? इथे RW. हा RR काय होतो? हा RR. हे तुम्हाला दिसतंय. नंतर हा RW. नंतर हा RW. हा WW. समजलं नाही 4 कसे तयार झालेत? हे कुठून आलेत समजलं का? हो सर, हे या कळालं. डब्यावरून ह्या डब्यावरून आले. हा डब्बा कुठून आला तर तुम्हाला डब्बा ऑलरेडी शिकवला गेलाय. हा डब्बा असा काढतात. हे असं इथे नाही डब्बा का? इथे सांगितलं होतं मी तुम्हाला की डब्बा कसा काढतात. म्हणून तर ते लिहायला सांगितलं मी तुम्हाला. तर काय करायचं, जर डब्बा ज्याला काढायचा त्याला समजत नसेल त्याने पुन्हा करा. कोडॉमिनन्स पेपरला येणार. तर सर, आणि मग ते जे डॉटर मिळाले 2, मग त्याच्यातनं मेल कोणता आणि फिमेल कोणता त्याचा सोडकायचा? हे बघा आपण पेअर आहे तुमची मेल फिमेल म्हणजे तुम्ही मेल आहात का फिमेल आहेत ही एका छोट्याशा डिफरन्स ठरतं. आणि हे तुमच्या बॉडीमध्ये एवढ्या गोष्टी चालू आहेत. हे बाकी तुमच्या बॉडीमध्ये जी असते ती मेल फिमेल ऍक्च्युली बॉडी तुमची नसते. तुमची स्किन आहे ती मेल फिमेल नसते. तुमची मेल फिमेल फक्त कुठे ठरतं? तुमचे मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे असतात तिथून तुम्ही मेल फिमेल असतात. ऍक्च्युली तुम्हाला असं मोठं डिफरन्शिएशन बॉडीमध्ये जे तयार होतं ते फक्त एक छोट्याशा X किंवा Y क्रोमोझोममुळे होतं आणि तो वेगळ्या प्रकारचा आहे. हे बघा तुम्हाला ऍक्च्युली चॅप्टरमध्ये आहे. मला वाटतं तुम्हाला सिलेबसला टोटल आहे. पुढे जे आहे हे बघा XY क्रोमोझोम्सच आहे तर आपण तिथे सर्व डिस्कस करू. हे जे XY क्रोमोझोम्स आहे ना त्याच्यामध्ये आपण काय झालं बघा हे बघा हे अशा प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करू की मग ते कशा प्रकारे मेल फिमेल वगैरे गप्पा असतात. इथे आपल्याला काय करायचंय की आपण हे विचार करतोय की हे अॅनिमल्स आहेत हे मेल फिमेल यासाठी दाखवावं लागलेत इथे ह्या याच्यामध्ये की क्रॉस मेल फिमेल मध्ये होणार ना म्हणून ते मेल फिमेल आहे. ठीक आहे. तर इथे मेल फिमेलचा काही कन्सेप्ट नाहीये. इथे कन्सेप्ट हा आहे की क्रॉस कशा प्रकारे होणार. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की एक प्युअर रेड एक प्युअर व्हाईट म्हणजे पॅरेंटला पुन्हा काय करतो हा क्रॉस दाखवतो. म्हणजे जर असं होत असेल कोडॉमिनन्स मध्ये तर लक्षात ठेवायचं कोडॉमिनन्स मध्ये एक प्युअर त्या पॅरेंट सारखा रेड असतो त्याच्या सेकंड जनरेशन मध्ये पुन्हा पॅरेंट रिपीट होतो आणि जो F1 जनरेशन असतो तो पुन्हा इथे रिपीट होतो. अशा प्रकारे दोघही जनरेशन ह्या नेक्स्ट जनरेशन मध्ये एकत्रच काय करतात दिसायला लागतात. अशा प्रकारचा हा रिझल्ट असतो. रिझल्ट मध्ये तुम्ही म्हणणार की एक असं आहे हे इथे रिझल्ट द्यावं लागतं. जिनोडचा रिझल्ट समजताय? याचं व्हरायटी का आहे कलरचे आता कुत्र्यांवरती कलरचे पॅचेस दिसतात वगैरे ते कोडॉमिनन्स आहे. म्हणजे दोघे कॅरेक्टर एकत्र दिसतात. ठीक आहे. कोडॉमिनन्स मध्ये काही डाऊट आहे का? सर हे ह्युमन्स मध्ये नसतं ना? ह्युमन्स मध्ये मोस्टली कोडॉमिनन्स तेवढं दिसत नाही. ह्युमन्स मध्ये कोडॉमिनन्स नाहीये. आणि इनकम्प्लीट इनकम्प्लीट हे बघा आपल्यामध्ये जे डॉमिनन्स आहे ऍक्च्युली आपण स्किनचा कलर हा एक आपण एक टॉपिक शिकणार आहोत. आता हा जो आपल्याकडे ऍक्च्युली तुम्हाला एक एडला एक स्किन कलर म्हणून ह्युमनचा एक टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला इथे ह्या बुक मध्ये नाहीये वाटतं.
आपण दुसऱ्या मागच्या बुक मध्ये तुम्हाला अजून एक टॉपिक घेऊ की कशा प्रकारे आपले स्किनचे शेड बनतात. म्हणजे आता आपल्या ह्युमन्स मध्ये कसं असतं की आपल्या ह्युमन्स मध्ये स्किनचे शेड असतात. म्हणजे की एकदम व्हाईटही नाही, एकदम ब्लॅकही नाही. मधला एक थोडासा शेड शेड पडत जातो. तर तो का होत जातो? त्याच्यामध्ये कोणकोणते क्रोमोझोम्स असतात, कशा प्रकारे क्रॉस होतो, ते किती तो टेबल मोठा होतो. म्हणजे हा जो मला तो टेबल पुनेट स्क्वेअर दिसतोय, याचे 4x4, 6x6, 8x8 असं मॅट्रिक्स तयार होत जातं. तर ते आपण ऍक्च्युली पुढच्या टॉपिकमध्ये बघू की ते कशा प्रकारे होतं. ठीक आहे? तर स्किनचा कलर वगैरे ह्युमनचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ह्युमन मध्ये जे डिसीज आहेत, ह्युमनचं सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला ह्युमनच्या पुढे स्टडी करायचंच आहे. ठीक आहे? मग त्याच्यामध्ये जेव्हा हे डॉमिनन्स वगैरे येणार, मग तिथे आपण चांगल्या प्रकारे त्याला डील करू. कळालं? हो सर. मला सांगा की ह्या डॉमिनन्स मध्ये काही इश्यू आहे का? की जे तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये की हे कसं काम करतं याच्यात का? ते नाही. कोणाकोणात होतं हे बघा, ते कोणाकोणात होतं आपण याच्यावरती वेगळ्या प्रकारे डिस्कस करू. आधी मला सांगा ते कसं होतं याच्यात कोणाला डाऊट आहे का? नाही की सर. हे कसं झालं? नाही सर. हा सर. हं. तर कोडॉमिनन्स बद्दल एवढं संपवू आपण. मग नंतर एक्झाम्पल बघू. तुमचा प्रश्न सॉल्व्ह करू. इथपर्यंत आपण आधी संपवून घेऊ. म्हणजे काहीतरी झालं पाहिजे. इथपर्यंत संपवून घेऊ आधी. नंतर मग तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू. चला एवढं संपवून टाकू. शेखर पाटील. पाटील. मला वाटतं की तुम्हाला हा रेशो समजलाय. वाचण्याची काही गरज नाही. तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू आपण. आलात का इथे? हो हॅलो? हो सर. हॅलो? हं. हे बघा आता तुम्हाला ब्लड ग्रुप चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर ब्लड ग्रुप मध्ये काय असतं की तुम्हाला सांगितलं होतं की ब्लड ग्रुप ऍक्च्युली को डॉमिनन्स कलर. आता हे जे ऍक्च्युली तुम्हाला पुढचे एक्झाम्पल आहे म्हणजे आपण काय करतोय थोडं पुढे जातोय म्हणजे तुम्हाला जस्ट सांगण्यासाठी. तर अजून आपल्याला ते पुन्हा शिकायचं आहे. तर को डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे काय? तर आता बघा हा पॅरेंट आहे, हा ब्लड ग्रुप ए आहे, ब्लड ग्रुप बी आहे. आणि तुम्हाला असं होऊ शकतं की को डॉमिनंट दिसू शकतं. म्हणजे काय होतं की पॅरेंट मध्ये ए ब्लड ग्रुप आहे, मम्मी मध्ये बी ब्लड ग्रुप आहे. आणि असं एका मुलामध्ये कोणामध्ये ए बी ब्लड ग्रुप दिसायला लागतो. मग हा ए बी आला कुठून? तर हा आला ए आणि बी दोघांनी स्वतःचं एक्सप्रेशन दाखवायला सुरुवात केली. त्याला को डॉमिनंट म्हणतात. आता याच्यात को डॉमिनंट नाहीये, यातही नाहीये, यातही नाहीये. यात को डॉमिनंट दिसलेलं आहे. म्हणजे काय? तर दोघं ब्लड ग्रुप एकत्र होतात आणि दोघांचं काय एक्झिस्टन्स दाखवतात. समजतंय? हो सर. हॅलो? तर ऍक्च्युली आपण एक्झाम्पल वरती नंतर जसं ऍक्च्युली त्याचे जसे स्पेसिफिक एक्झाम्पल आहे ह्युमनचे त्या बघू आपण. आधी आपण को डॉमिनंट काय आहे त्याचं बेसिक शिकून घेऊ. नंतर मग आपल्याला ते शिकायचं. मला सांगायचं की को डॉमिनंट समजलं. को डॉमिनंट म्हणजे दोन जे ॲली असतात ते दोघं एकत्र एक्सप्रेस होतात आणि तुम्हाला असं काहीतरी तयार होतं. याला को डॉमिनंट म्हणतात. हे को डॉमिनंट आहे, हे को डॉमिनंट आहे. ठीक आहे? आणि हे प्युअर डॉमिनंट आहे. हे को डॉमिनंट नाही, हे को डॉमिनंट झालेले. तर याला म्हणायचं को डॉमिनंट. ठीक आहे? तर ह्युमन मध्ये ते ब्लड ग्रुप वगैरे त्याच्यावर डिस्कस करू. ते ब्लड ग्रुप कसा डिसाईड होतो वगैरे ते नंतरच्या गोष्टी आहे. तर इथपर्यंत मला वाटतं इथपर्यंत सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे आपल्याला मल्टिपल ॲलिया कसं बघायचं. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स सिंपल होता. करेक्ट तोही सिंपल होता. थोडं मल्टिपल मध्ये थोडं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतात. मल्टिपल मध्ये बघा आधी चांगला आता नीट वाचा. तुम्हाला इथे कन्फ्युजन 100% होण्याचे चान्सेस आहे. वाचा. जांभरे नाही शेखर पाटील. More than multiple allele. More than two alternative forms of a gene in a population occupying the same locus on a chromosome or its homologue
are known as multiple allele. Multiple allele arise by mutations of wild type of a gene. A gene can mutate several times, producing a series of alternative expressions. Different allele in a series show dominant recessive relation or may show codominance or incomplete dominance among themselves. While wild type is dominant over all other mutant allele. In Drosophila, हे a बघा large आता, number of बस multiple बस हा वाचून टाक, एक्झाम्पल वाचून टाक. In Drosophila, a large number हा of वाच. multiple alleles are known. Example, the size of wings from normal wings to vestigial wings, that is just stump, is due to no one allele in homozygous condition. The normal wing is wild type while vestigial wing is recessive type. आता बघा, तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो इथून कळेल. हे डॉर्सोफिला नावाचं एक अॅनिमल आहे, किंवा त्याला तुम्ही हे म्हणा काय इन्सेक्ट वगैरे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला त्याचे विंग्स मध्ये फरक दिसतोय. ते विंग्स वरती फोकस करा. विंग्स बघा, त्याचे विंग्स म्हणजे काय, त्याचे उडाचे पंख बघा. हे नॉर्मल विंग आहे जसे हे दिसत आहेत. आणि हे व्हेस्टिजियल रिंग आहे. म्हणजे व्हेस्टिजियल म्हणजे ऍक्च्युली ते ते आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. दिसतंय का तुम्हाला इथे? यामध्ये बघा किती फरक आहे. अॅनिमल तोच आहे, अॅनिमल तोच आहे, पण तू याची विंग्स बघा आणि याची विंग्स बघा. नंतर निक्ड विंग्स म्हणजे बघा, हे थोडेसे विंग्स बघा चेंज झाले. पुन्हा नॉच विंग, असे नॉच सारखे म्हणजे असे बाहेर आले. स्ट्रॅप विंग असे बारीक झाले. हे विंगचे वेगळे प्रकार तयार झाले. आणि विंगचे प्रकार कसे तयार झाले, तर त्याच्यामध्ये काय झालं की मेंडेलचा लॉ आहे का हा असा की असे नॉच विंग वगैरे अशी एवढं व्हरायटीची विंग कशी काय तयार झाली, तर याला म्हणतात मल्टिपल ॲलिलीचा इफेक्ट. ठीक आहे, हा मल्टिपल ॲलिली मध्ये हा कन्सेप्ट तयार झालाय की विंग्स मध्ये भरपूर व्हरायटी तयार झाली. तर ह्या व्हरायटी का तयार झाल्या, तर कन्सेप्ट आपल्याला शिकायचं आहे मल्टिपल ॲली. आता काय होतं मल्टिपल ॲली म्हणजे काय होतं, अशी वेगवेगळे विंग्स का तयार झाले, तर मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲली म्हणजे एकापेक्षा जास्त. ठीक आहे, मी काय म्हणतोय, मोर दॅन टू म्हणजे आपल्याकडे आधी कंडिशन कशी होती, रेड फ्लॉवर अँड व्हाईट फ्लॉवर. करेक्ट, फ्लॉवरच्या पेटलचा कलर आपल्याला टाकायचा होता. म्हणजे फ्लॉवरचा कलर एक तर रेड असू शकतो किंवा व्हाईट असू शकतो, ही कंडिशन होती. पण तू ह्या रेड आणि व्हाईट आपण म्हणतो वन ॲली और टू ॲली. करेक्ट, याला आपण टू ॲलीज म्हणणार, टू पेअर ऑफ ॲलीज. पण जेव्हा मोर दॅन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स तयार होतात, म्हणजे 1 2 3 4 असे, आणि हे काय, हे पॉप्युलेशन सेम जीन्स वरती असतात, सेम क्रोमोझोम वरती असतात. म्हणजे हा क्रोमोझोम आहे त्याच्या सेम लोकेशन वरती हे 1 2 3 4 बसलेले असतात. मग काय होतं की ते तिथे दिसायला लागतात, तेव्हा त्याला मल्टिपल ॲलीज म्हणतात. हे बघा, ॲलीज आपल्याकडे किती असतात, मोस्टली 2 ॲली असतात. एक तर तो एक ॲली एक्सप्रेस होतो, तो रेड कलर दाखवतो. दुसऱ्या ॲली एक्सप्रेस होतो, तो व्हाईट कलर दाखवतो. एक तर रेड किंवा व्हाईट. पण यापेक्षा जास्त जर असा ॲली असेल, रेड व्हाईट येलो वगैरे ब्राऊन, असे जर काही अजून त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऍड झाल्या, तर त्याला म्हणायचं मल्टिपल ॲली. म्हणजे हा एक ॲली होता, हा एक होता, आता यामध्ये अजून काहीतरी ऍड झालं, म्हणजे असं. याला म्हणतात मल्टिपल चॉईस. म्हणजे त्या कलरसाठी, फ्लॉवरसाठी ही चॉईस आहे, ही चॉईस आहे, ही चॉईस आहे, ही चॉईस आहे, काय एवढ्या भरपूर चॉईस तयार झाल्यात आणि त्या क्रोमोझोमच्या सेम जागेवरती आहेत. याच्यातली कोणतीही एक्सप्रेस होऊ शकते. थोडंसं समजायला तुम्हाला कठीण आहे की क्रोमोझोमचा जो लोकस असतो, लोकस म्हणजे पोझिशन, हा क्रोमोझोम असतो, याच्यावरची जी जागा असते त्याला लोकस म्हणतात. पॉइंट मॅथ मध्ये शिकला असाल, लोकस म्हणजे एक पोझिशन. त्या पोझिशन मध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त जर ॲली बसलेले असतील, म्हणजे कॉम्बिनेशन तयारला सुरुवात होते. हे बघा, हा क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम आहे, याच्यामध्ये रेड रेड आणि व्हाईट व्हाईट असे 2 ॲली इथे बसलेले आहेत. करेक्ट, तर काय होणार आहे, एक तर रेड त्याची क्वालिटी दाखवणार आहे किंवा व्हाईट त्याची क्वालिटी दाखवणार आहे. समजतंय, हा टॉपिक समजतोय का काय म्हणतोय? हो हो सर. आणि जर त्याच्यामध्ये रेड व्हाईट पेक्षा अजून जर तिथे काहीतरी पिंक पिंक वाढलं किंवा तिथे अजून काहीतरी ब्राऊन ब्राऊन वाढलं,
आणि सर्व एकाच जागेवरती बसले. मग मग काय झालं, नंबर ऑफ पॉसिबिलिटी तयार झाल्यात ना इथे. रेड, व्हाईट, पिंक, ब्राऊन या अशा कन्सेप्टला म्हणायचं की मल्टिपल ॲली. मल्टिपल ॲली मीन्स इट इज अ नंबर ऑफ मोर दॅन वन ॲलीज प्रेझेंट ऑन दी सेम लोकेशन ऑफ द क्रोमोझोम. एका क्रोमोझोमच्या लोकेशनवरती 2 पेक्षा जास्त जेव्हा ॲली बसलेले असतात तेव्हा त्याला म्हणायचं मल्टिपल ॲली. मग हे मल्टिपल ॲली अरायझेस, हे मल्टिपल ॲली तिथे का आलेत? तिथे कसं पाहिजे होतं? हा विंग आहे या बर्डचा, तो एकतर एकदम चांगला मोठा किंवा एकदम बुटका. एक तर चांगला किंवा बुटका. मग हे बुटका आणि चांगल्याच्या मध्ये काय झालं, असा आला विंग, नॉच. आता हे तर याच्यात नव्हतं ना. मग याला म्हणायचं की म्युटेशन्स. काय होतं की मल्टिपल ॲली का तयार होतात? तर काही म्युटेशन्स होतात. म्युटेशन म्हणजे काय? तर जीन्स मध्ये एकदम चेंजेस होतात. म्युटेशन तुम्ही 10वीत शिकला असेल की जो सिक्वेन्स असतो डीएनएचा, त्या डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये जे न्यूक्लिओटाइड्स असतात. आता न्यूक्लिओटाइड्स माहितीये का माधवी, प्रतीक्षा? म्युटेशन माहितीये का? म्युटेशन हो सर, म्युटेशन माहिती आहे. दाखवावं लागेल. हे बघा 10वीतही झालं असेल तुमचं. हे बघा, म्युटेशन सांगायचं झालं तर सिंपल गोष्ट आहे. म्युटेशनला असं म्हणतात. एकदम लॉजिकली समजायचं असेल तर असं. आता मला सांगा की रेग्युलर जो क्रोमोझोम होता, क्रोमोझोम म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असा सिक्वेन्स असतो. हा डीएनए आपला. तर नॉर्मली प्रत्येकामध्ये असा सिक्वेन्स असतो आणि चुकून काय होतं, चुकून ह्या सिक्वेन्स मध्ये काहीतरी चेंज. आता बघा, हा आणि हा सेम आहे का मला सांगा? हा एक डीएनएचा थ्रेड आहे, हा एक डीएनएचा थ्रेड आहे. दोघं सेम आहेत का सांगा? नाही. नाही. काय झालेलं आहे तिथे, इथे कुठेतरी चेंज झालेला आहे. इथे टी च्या ऐवजी सी आलेला आहे. काहीतरी चेंज झालाय. याला म्हणतात म्युटेशन. म्युटेशन म्हणजे एकदमच काहीतरी डीएनए मध्ये चेंज होणं. काय होणं? चेंज होणं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, ओरिजिनल अशा प्रकारे आपला डीएनए होता. त्याच्यामध्ये काय झालं, एकदम हा सी पोझिशन चेंज झाला आणि असं काहीतरी चेंज झालं. तर याला म्हणायचं म्युटेशन. म्युटेशन हे एकदम येत असतात. त्याला काही असं रिझन नाहीये की ते का होतात. अजून आपल्याला माहित नाही की असं का होतं. म्युटेशन म्हणजे एकदमच, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आता माणसांमध्ये काही माणसांना ना इलेक्ट्रिक करंट लागत नाही. लागतो का? नाही. तुम्ही असे भरपूर ह्युमन बघितले असतील की ते थोडे आउटस्टँडिंग असतात. म्हणजे कसं की मी असे भरपूर ह्युमन बघितलेत, त्यांना फ्रीक म्हणतो आपण. म्हणजे त्यांचे वेगळे कॅरेक्टर असतात जरा. म्हणजे आपण आपल्या कंबरमधनं टोटल वाकू शकत नाही. ते पायातनं मागे बघून एवढं बॉडीला बेंड करू शकतात. एवढे फ्लेक्झिबल असतात. का? तर ते आहेत. काही लोकांचं असं आहे की त्यांना शॉक बसत नाही. ते त्याला विस्तार करून टाकतात. म्हणजे ते नॉर्मल नाहीये. ते नॉर्मल ह्युमनला शॉक बसतो. नॉर्मल ह्युमन त्या बोनची अशी पोझिशन असते की तो त्या कंबरमधनं एका पोझिशन पर्यंत वाकू शकतो. त्यानंतर वाकू नाही शकत. त्याची पोझिशन फिक्स आहे. मग हे जे असे एक्स्ट्रा गोष्टी होत आहेत, म्हणजे तो एकदम कोणीतरी माणूस एकदमच फ्लेक्झिबल आहे. कोण्या माणसाला एकदम इलेक्ट्रिक करंटचा काही प्रॉब्लेम येत नाही. यांना फ्रीक म्हणतो किंवा यांना म्हणतो की थोडेसे म्युटंट आहेत. ते तुम्ही एक्समॅन पिक्चर बघितलं असेल, म्युटंट ऐकलंय काय? एक्समॅन बघितलंय का? तर तिथे तुम्ही भरपूर ऐकलं असेल म्युटंट आहेत. ऐकलं असेल ना? ते म्युटंट म्हणजे काय? ज्यांच्या बॉडीमध्ये, ह्युमन्स मध्ये काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी वेगळं झालंय, चेंज. ते काही नॉर्मल नाहीये. त्याला म्युटंट म्हणतात. नॉर्मल ह्युमन्स नसतात ते. तर ते नॉर्मल का नाहीत? कारण त्यांच्या जीन्स मध्ये असं काहीतरी चेंज झालेलं आहे. तर ह्या ऍनिमल्स मध्ये जेव्हा हे ऍनिमल आहे, हे जे हे मल्टिपल ॲली का तयार होतात? तर या म्युटेशन मुळे होतात की एकदम काहीतरी चेंज होतं जीन्स मध्ये. ठीक आहे. A gene can be mutate several times producing series of alternative expression. मग हा काय होतो? हा जो जीन, हा म्युटंट जो काय करतो? हा प्रोड्युसिंग करतो सिरीज ऑफ अल्टरनेटिव्ह. तो स्वतःला काय करावा लागतो? पुढे एक्सप्रेस कर. तोही स्वतः जीनचा पार्ट झाला ना आता. जो चेंज एक झाला, आता ही एक गोष्ट होती, अशी एक थ्रेड होता, तो आता थ्रेड असा झाला. आता हा पुढं थ्रेड असे होण्याचे चान्सेस नाही राहिले ना आता. आता तो पुढे असा होऊ शकतो. तो पुढे असा होऊ शकतो.
आता पोझिशन गेली कारण ते चेंज झालेली ऑलरेडी. तर ह्या म्युटेशन मध्येच पुन्हा सिरीज ऑफ चेंजेस सुरू होतात. कारण हे गेलं आता हिस्ट्री झाली ती. आता हे नवीन असं आहे. नवीन मध्ये पुन्हा तो जो म्युटंट पार्ट असतो तोही स्वतःला काय करू लागतो चेंजेस करायला लागून जातो. मग हे अशा प्रकारे. मग याला म्हणतात त्या म्युटेशन मध्ये सिरीज ऑफ काय होतात चेंजेस व्हायला लागतात. सिरीज ऑफ काय करायला लागतो तो म्युटंट पार्ट असतो तो हे काय करायला लागतो स्वतःला एक्सप्रेस करायला लागतो. त्यामुळे डिफरंट ॲलिस ऑफ सिरीज शो डिफरंट कॅरेक्टर. मग हा जो थ्रेड एकदम क्लीन होता त्याचे विंग्स ओके होते. त्यामध्ये असं काहीतरी झालं, त्यामध्ये असं नंतर काहीतरी झालं. त्यामुळे त्याच्यामध्ये हा चांगला विंग, हा थोडासा फ्लॅट विंग, हा थोडासा नॉच विंग, असे असे काहीतरी असे याला रेसेसिव्ह विंग, याचं विंगच दिसत नाही, अशा व्हरायटी तयार व्हायला लागतात. कारण हा एरियाही स्वतःला काय करायला लागतो दाखवायला लागतो पुढच्या जन्मात. तर अशाला म्हणायचं की मग याच्यामुळे काय होतं इट मे शो कोडॉमिनन्स. याच्यामध्ये हे दोन म्युटंट एकत्र दिसतात. इनकम्प्लीट डोमिनन्स किंवा त्या म्युटंट मधला एक अर्धा दिसतो, हा अर्धा दिसतो, मधलंच काहीतरी कॉम्बिनेशन तयार होतं. म्हणजे इथे कोडॉमिनन्सही मध्येच होऊन जातं, इनकम्प्लीटही होऊन जातं आणि मग वेगवेगळे असे पॅटर्न तयार होतात. त्या पॅटर्नलाच म्हणतो आपण मल्टिपल एक्सप्रेशन. मग त्यामुळे असं दिसतं ते काहीतरी. म्हणजे त्याच्यामध्ये मग कधी हा नॉर्मल होता, हा असं होऊ शकतो, असं होऊ शकतो, असं होऊ शकतो, असं होऊ शकतो. त्याचे विंग्स असे चेंज होऊ शकतात. समजतंय का? हो सर. हे बघा समजायला थोडंसं टॉपिक मल्टिपल ॲली हा असा कन्सेप्ट आहे की ऍक्च्युली लोकांना तुम्हाला हे समजावं लागेल की म्युटंट काय असतं किंवा हा क्रोमोझोम काय असतो. क्रोमोझोम वरती हा ॲली कुठे असतो किंवा जीन्स मी म्हणतो म्हणजे काय म्हणतो हे जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तर मल्टिपल ॲली क्लिअर. क्रोमोझोम आधी तुम्हाला समजलं. हे बघा हे असं हे आधी समजून घ्या की क्रोमोझोम काय असतं. ह्याला क्रोमोझोम हा असा डीएनए असतो, याला डीएनए म्हणतात. हा डीएनए काय करतो एकत्र येतो ना असं काहीतरी तयार करतो स्ट्रक्चर. त्या डीएनएच्या थ्रेडमुळे जेव्हा असं काहीतरी तयार होतं त्याला म्हणायचं क्रोमोझोम. त्याला काय म्हणायचं क्रोमोझोम. त्या क्रोमोझोम वरची जी जागा असते त्याला लोकेशनला म्हणायचं त्याचं लोकस. ते तुम्हाला दाखवाय. हे समजलं का डायग्राम? या डीएनएच्या थ्रेड पासून काय तयार होतो असं जे तयार होतं त्याला म्हणायचं क्रोमोझोम. हे कोणाला डाऊट आहे? नाही सर. नाही सर. नवीन लोकांना कुणाला की सर आम्ही हे बघितलं नाही 10वी पर्यंत काही आम्हाला माहित नाही काही समजत नाही प्रश्न विचारा. याच्याशिवाय पुढे जेनेटिक शिकायचंय तुम्हाला तर तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार. हे डायग्राम अप्रोप्रिएट आहे. हा डीएनए आहे, थ्रेड आहे. या थ्रेड मध्ये काही प्रोटीन्स एकत्र येतात. दिसतंय का हिस्टोन? इथे हिस्टोन नाव दिसतंय का? असे छोटे छोटे बघा येलो कलरचे प्रोटीन आहेत. या प्रोटीनला हा थ्रेड काय करतो असा गोल गोल गुंडाळतो बघा. या धाग्याने त्या येलो कलरच्या प्रोटीनला काय केलेलं आहे असं गोल गोल राऊंड केलेलं आहे आणि ते राऊंड कलर करून असं स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि ते स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर पासून तो एक असं कॉईल तयार होते. कॉईल पासून हे असं तयार होतं. याला म्हणायचं क्रोमोझोम. एवढं ते बारीक असतं. हे आपल्या बॉडीमध्ये असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मी काय ऍक्च्युली मला सांगायचं काय होतं तुम्हाला तेच माझ्या डोक्यात नाही गेलं. आता मला सांगायचं काय होतं तुम्हाला. हा ठीक आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की जीन्स किंवा ॲलिस. हे बघा ॲलिस आणि जीन्स म्हणजे हा कन्सेप्ट काय आहे की ॲली आपण कशाला म्हणतो की डीएनएचे काही तुकडे असतात. डीएनएचे काही तुकडे असतात ते काहीतरी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करतात. त्याला म्हणायचं ॲली किंवा जीन्स. कन्सेप्ट करतोय. आता बघा हे प्रोटीन होते. प्रोटीन म्हणजे काय साधे प्रोटीनचे मॉलिक्युल होते.
त्या प्रोटीनच्या मॉलिक्युल्सला अशा प्रकारे एका सिक्वेन्स मध्ये कनेक्ट केलं की एक असा पार्ट तयार होतो, त्याला जीन्स म्हणतात. मग जीन्सला एकत्र केलं की डीएनए तयार होतो. म्हणजे काय, तर जीन्सचे छोटे छोटे तुकडे तयार होऊन डीएनए तयार होतो आणि डीएनएचा नंतर क्रोमोझोम तयार होतो. म्हणजे क्रोमोझोम वरती जीन्स बसलेले असतात असं मला म्हणायचंय. आणि त्या जीन्सलाच आपण ॲली म्हणतो. कन्सेप्ट करतोय, काय सांगतोय? हो सर. हे बघा पुन्हा सांगतो. मला म्हणायचंय की हा डीएनए कशातून तयार होतो, तो जीन्स पासून. जीन्स म्हणजे काय आहे की एक सिक्वेन्स असतो. काय असतो, एक 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 सिक्वेन्स असतो. एक समजा की एक थ्रेड असतो. त्या थ्रेडचा तुकडा म्हणजे एक जीन्स असतो. हा डीएनएचा एक तुकडा म्हणजे काय असतो, डीएनए असतो. हे भरपूर तुकडे एकत्र येऊन असा मोठा थ्रेड तयार करतात. त्या थ्रेड पासून हा क्रोमोझोम तयार होतो. म्हणजे या क्रोमोझोम मध्ये असे छोटे छोटे तुकडे जॉईन झालेले असतात. त्या तुकड्यांना जीन्स म्हणायचं. आणि त्या जीन्सला मी मागे दाखवलं तुम्हाला. त्या जीन्स मध्ये म्युटेशन होतात. हा जीन्स कसा असतो, असा असतो. ए बी सी डी ई. आणि चुकून काय होतं, ह्या जीन्स मध्ये काय होतं, ए बी डी सी ई असं होऊन जातं, उलट होऊन जातं. मग याला म्हणतो आपण म्युटेशन झालं. जीन्स मध्ये म्युटेशन झालं. म्युटेशन झालं म्हणजे ह्या क्रोमोझोमच्या एका एका ह्या ह्या थ्रेड मध्ये चेंजेस झाला. या थ्रेड मध्ये चेंजेस झाला म्हणजे क्रोमोझोमच्या एका जागेवरती चेंज झाला. आणि त्याला म्हणायचं क्रोमोझोमच्या एका लोकेशन मध्ये या जीन्स मध्ये चेंज मल्टिपल काय तयार झालेले, अशा प्रकारचे ॲली तयार झालेत. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला असे वेगळे कॅरेक्टर दिसायला लागलेत, असा हा कन्सेप्ट आहे. नाही जात आहे डोक्यात? कळालं सर. कळतंय सर. हे बघा, तर मला वाटतं की आपण इथे थांबू. जास्त होऊन जाईल तुझ्या डोक्यामध्ये. मी अजून काहीतरी चांगलं शोधतो की तुम्हाला ते कशा प्रकारे. हे बघा, शॉर्ट मध्ये घेतलं तर मग ते एकदम सोपं आहे. काय सांगायचंय फक्त मला, हे बघा मल्टिपल ॲली असे असतात. हे डॉर्सोफिला असतो, त्याच्यामध्ये काही विंग्स असे छोटे असतात. हे बघा, सांगायला एकदम सोपं तर खरं सोपं आहे की नॉर्मल विंग असे असतात, नेक असे असतात, स्टॉप असे असतात. म्हणजे व्हरायटीचे झालेत की त्याला म्हणायचं काय म्हणायचं, मल्टिपल ॲली. मग पण ते मला तुम्हाला चांगलं समजवायचं होतं की कशा प्रकारे काय ते. ठीक आहे, तर आपण मग आता उद्या चांगल्या प्रकारे त्याला डिस्कस. ठीक आहे. हे बघा, एक्झाम्पल ऑलरेडी आला इथे, ह्युमन बिईंग अँड ब्लड ग्रुप आला इथे एक्झाम्पल. तर आपण उद्या ह्युमन बिईंग वगैरे आलाय तर उद्या ते कम्प्लीट करू. आता याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर बुवा प्रश्न तुम्हाला पडलेच असतील, विचारू शकता. सर मला तो मेंडेलचा तिसरा लॉ परत सांगा का? मेंडेलचा तिसरा लॉ. बघा, मेंडेलचा तिसरा लॉ काय सांगतो. मेंडेलचा तिसरा लॉ सांगतो की आपल्याकडे जेव्हा F1 जनरेशन तयार होते, म्हणजे हायब्रिड तयार होतं, काय F1 जनरेशन. ठीक आहे. तर F1 जनरेशन मध्ये डायहायब्रिड क्रॉस करणार. माईक बंद करा बरं. हे बघा, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे आपल्याकडे आर आर म्हणजे आपल्याकडे दोन कॅरेक्टर असले पाहिजे. जसं की तुम्ही घेतलं की एक सीड आहे, त्याचा शेप राऊंड आहे आणि त्याचा कलर येलो आहे. अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनला हा इंडिपेंडंट असाइनमेंट लावा लागतो. तर तुम्ही जेव्हा क्रॉस करताय दोन पॅरेंटला, तर त्या पॅरेंटमध्ये दोन कॅरेक्टर तुम्हाला घ्यावे लागतात. एक तर त्याचा राऊंड शेड शेप त्याचा आणि येलो कलरचं सीड. मग तुम्ही जे तो दुसऱ्या पॅरेंटशी कॉम्बिनेशन करणार, कुणाशी, रिंकल सीडशी. आणि येलोच्या जागी कोणता कलर होता येलोच्या जागी, ग्रीन. 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 तर असं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता आणि एकापेक्षा जास्त तुम्ही काय घेतलेले कॅरेक्टर घेतले, म्हणजे राऊंड शेप आणि कलर, तर जेव्हा याचे गॅमेट सेपरेट होतात, म्हणजे आता हा F1 हे पॅरेंट आहेत, पॅरेंट पासून F1 जनरेशन कसं होईल, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर, असा हा फर्स्ट जनरेशन तयार होईल. म्हणजे फर्स्ट जनरेशनचा दुसराही पार्टनर असणार. आणि हे जेव्हा आपले गॅमेट तयार करतील, कोण हे F1 जनरेशन, तेव्हा ते गॅमेट तयार करताना त्यांचा ह्या राऊंड शेडचा, राऊंड जो शिपचा शेड आहे, सॉरी राऊंड शेप आहे सीडचा, त्याचा आणि त्या सीडचा कलर याचा एकमेकाशी काही संबंध नसतो.
त्या येलो कलरच्या ॲलीमुळे ह्या राऊंड शेपशी काही त्याचा इफेक्ट करत नाही. याला इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतात. हे बघा पुन्हा सांगू का, राऊंड कलर आहे, सॉरी राऊंड शेप आहे F1 जनरेशन मध्ये, आणि F1 जनरेशन मध्ये पुन्हा येलो कलरही आहे. तर त्या राऊंड शेपचे आणि F1 जनरेशन मधल्या कलरचे जेव्हा गॅमेट तयार होतील, तेव्हा त्या येलो कलरचा ह्या राऊंड शेपच्या गॅमेट वरती काही फरक पडणार नाही. तो त्याचे गॅमेट बनवणार. राऊंड शेपचे वेगळे गॅमेट तयार होतील, येलो कलरचे वेगळे गॅमेट तयार. ठीक आहे, त्याचा एकमेकांशी काही संबंध लागणार नाही. कळलं का? हॅलो, म्हणजे सर एका ट्रेडचा दुसऱ्या ट्रेडशी काही संबंध नाही येणार का? मला तेच म्हणायचं. राऊंड शेप ऑफ सीड आणि येलो कलर ऑफ सीड यांचे जेव्हा ते F1 जनरेशन मध्ये गॅमेट तयार होतील, ठीक आहे, कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय, तर तो कॅपिटल आर स्मॉल आर यांचे जेव्हा गॅमेट पडतील तेव्हा त्याच्याशी कॅपिटल वाय स्मॉल वायचा काहीही संबंध नसतो. समजलं? त्याला इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतात. म्हणजे सीड ऑफ कलर, शेप ऑफ सीड आणि कलर ऑफ सीड हे यांचे गॅमेट जेव्हा तयार होतात तेव्हा हे कॅरेक्टर एकमेकात मिक्स होत नसतात, असं मेंडेलचं म्हणणं आहे. समजलं? हो हो बघा काय गोष्ट आहे की ते तुम्ही तसंच रिपीट करणार किंवा विचारणार, त्याच्यानं मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, हा इंडिपेंडंट असॉर्टमेंट वगैरे हे असे रूल्स आहेत की लोक म्हणजे पेपर देतात नीटचाही आणि त्यांना अजून माहित नसतं की इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय असतं. आपण ह्या लॉ वरती 3-4 सेशन घातलेत का, कारण लॉ समजणे महत्वाचे. ते एकदा तुमच्या डोक्यात क्लिअर झालं ना की तुमचे मार्क्स जाऊ शकत नाही. ते नीट असेल का ते कोणती एक्झाम असेल. इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय म्हणतं की जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, म्हणजे कोणते, सीडचा शेप आणि सीडचा कलर, बरोबर, हे जेव्हा इंडिपेंडंटली काय होतात, याचे गॅमेट सेपरेट होतात, जेव्हा त्याचे सेपरेट होतील ना F1 जनरेशन मध्ये, F1 जनरेशनचं दुसऱ्या F1 जनरेशनशी आपल्याला क्रॉस करायचं, म्हणजे F2 जनरेशन तयार करायचं, म्हणजे तो स्क्वेअर तयार करायचा आहे, तेव्हा त्या कॅपिटल आर स्मॉल आर मधला तुम्ही कॅपिटल आर वेगळा काढता, स्मॉल आर वेगळा काढता, आणि त्या कॅपिटल आर स्मॉल आरला वेगळं काढताना त्याचा संबंध त्या कॅपिटल वाय स्मॉल आरशी लागत नाही. याला म्हणायचं की लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. टॉपिक समजला? हो सर. शेखर पाटील हो सर, कळालं. हे बघा, कळालं नसेल तर पुन्हा विचार. मला सिंपल सांगायचं आहे. बघा, मी अजून सिंपल करण्याचा प्रयत्न करतोय की तो सीडचा शेप आहे, त्याचे जीन्स वेगळे आहेत, कॅपिटल आर स्मॉल आर. F1 जनरेशन म्हणतोय मी, पॅरेंट तर कॅपिटल आर होता, F1 जनरेशन म्हटलं म्हणजे मिक्स करून टाकायचं, कॅपिटल आर स्मॉल आर. आणि त्याचं मध्ये कलरचा काय जीन्स होता, ॲली काय होता, कॅपिटल वाय स्मॉल वाय. मग कॅपिटल आर स्मॉल आर याचे जेव्हा गॅमेट तयार होतील, तर हे बघ, पॅरेंट तर एकच आहे ना, म्हणजे F1 मध्ये मी त्याला कसं लिहिलं होतं, कॅपिटल आर स्मॉल आर, त्याच्या शेजारी कॅपिटल वाय स्मॉल वाय लिहिलं होतं, कारण तो एकच आहे ना सीड. फक्त त्या सीड मध्ये ते दोन जीन्स वेगळे आहेत की कॅपिटल वाय स्मॉल वाय हा कलरचा जीन्स आहे, कॅपिटल आर स्मॉल आर हा त्याचा शेप दाखवतो. मग हे जेव्हा तो F1 जेव्हा रिप्रोडक्शन साठी जाईल, तर तो जो F1 जेव्हा रिप्रोडक्शन साठी जाईल तेव्हा काय होईल की त्या F1 मध्ये त्याचा जो कॅपिटल आर आणि स्मॉल आर आहे, हे जेव्हा त्याचे गॅमेट्स मध्ये वेगळे व्हायला लागतील, त्याचे गॅमेट्स तयार होतील, तेव्हा त्या कलरचा आणि त्याच्या तिकडच्या त्या शेपचा आणि त्याच्या तिकडच्या कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याचा कलरचा, ह्या दोन कॅरेक्टरचा ट्रेडचा एकाशी काही संबंध नसतो. मला वाटतं याच्यापेक्षा सिंपल नसेल आता काही. समजलं काही? हो सर, समजलं. तर मला वाटतं उद्या पुन्हा आपण याच्यावरती डिस्कस करू. हे इनकम्प्लीट डोमिनन्स को डोमिनन्स वरती पेपर मध्ये प्रश्न आलेले आहेत, नोट्स मध्ये त्याला रेडी ठेवा.
आणि जसजसं आपण पुढे जाऊ, हे बघा, हे जेनेटिक्स मध्ये थोडंस मला डेप्थ वाटू शकते, कारण तुम्ही बेसिक अभ्यास केला नसेल 10वीचा, तुम्हाला क्रोमोझोम्स माहित नसतील, तुम्हाला न्यूक्लियस माहित नसतील, तर तुम्हाला थोडा स्ट्रगल आहे. मग आणि हे ज्या ब्रांचमध्ये तो जाईल, जर फ्युचरमध्ये सांगतो ज्याला याच्यात करिअर करता येईल, तर तो बेस्ट असेल. का जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये माणसं अवेलेबल नाहीयेत. आणि तुम्हाला माहिती असेल व्हॅक्सिन तयार करणं म्हणजे काय करणं असतं माहिती का तुम्हाला? व्हॅक्सिन म्हणजे त्या व्हायरसच्या डीएनए ला कशा प्रकारे खराब करता येईल याची टेक्निक म्हणजे व्हॅक्सिन असते. मग कोणत्या लोकांची जगाला गरज आहे? कॉम्प्युटर इंजिनियरची नाहीये, मेकॅनिकल इंजिनियरची नाहीये, कोणाचीच नाहीये. लोकांना अशा माणसाची गरज आहे त्याला त्या व्हायरसचा जो आरएनए आहे त्या आरएनए ला कशा प्रकारे डॅमेज करता येईल याची गरज आपल्याला सध्या जगाला आहे. मग तुम्ही समजू शकता की जेनेटिक्स किती इम्पॉर्टंट आहे. पॉइंट कळाला? हो हो सर. जेनेटिक्स का महत्वाचं आहे? तर जेनेटिक यासाठी इम्पॉर्टंट आहे की जगाला असं अणूस हवं आहे, असं नॉलेज हवं आहे की याचं जे आरएनए आहे या आरएनए ला असं काय करायचं की त्याच्या आरएनए मध्ये डिस्टर्बन्स येईल आणि तो मरेल. पण ते करताना ह्युमनचा जो डीएनए आहे, ह्युमनचे जे आरएनए आहेत त्यांना काही व्हायला नको, तर तोही मरेल. असं डोकं आपल्याला लावायचं. ते डोकं अजून कोणाचं चालत नाहीये. कारण आपल्याकडे डोकं कधी लावायला लागले लोक मागच्या 7-8 वर्षामध्ये, की 7-8 नाही सॉरी 10 वर्ष जेनेटिक्सचा स्कोप वाढतोय. आणि आपल्या देशात ऍक्च्युली तेवढं नाहीये. आपल्याकडे फक्त 2-3 ऑर्गनायझेशन आहे. तुम्हाला पुण्याचं माहिती असेल, त्याचं नाव काय आहे पुण्याच्या ऑर्गनायझेशनचं? सिरम इंडिया आहे एक, ICMR आहे. काय नाव आहे तिचं, एक बायोटेक म्हणून आपलं इंडियाचं एक हे आहे, इन्स्टिट्यूट आहे. हे फक्त याच्यामध्ये काम करतात जेनेटिक्स मध्ये, बाकी कोणीही करत. तर असं विचार करा की तुम्हाला जर करिअर करायचं आहे जर इन फ्युचर मध्ये, आणि तुम्हाला माहितीये व्हायरस हे 8-10 वर्षाने पुन्हा येतात. म्हणजे आधी आला होता HIV, अजून सोल्युशन नाही. कोणाच्या बापाने अजून सोल्युशन निघलं नाही. हेपॅटायटिस वरती सोल्युशन नाही. सार्स आला होता, सोल्युशन नाही. आपल्याकडे H1N1 आला होता, सोल्युशन नाहीये. कोरोना आला, आपल्याकडे सोल्युशन नाही. आपल्याकडे व्हायरसेस साठी सोल्युशन्स कोणाकडे नाहीये. पुन्हा व्हायरस डेंग्यू आला होता, माहितीये तुम्हाला? किती आलेत मागे माहिती ना, भरपूर होऊन गेले ते. बर्ड फ्लू आला होता. तर अजून आपल्याकडे सोल्युशन्स कोणाचेही सापडलेले नाहीये. आणि पुढे अजून एक व्हायरस येणार, वेगळ्या नावाने येणार. वेगळ्या नावाने म्हणजे काय? तो स्वतःला म्यूट करतो, स्वतःला एफिशियन्सी वाढवून येतो. तर अशा लोकांची गरज आहे की त्यांना जेनेटिक्स समजतं, ज्यांना डीएनए समजतो, त्यांना क्रोमोझोम समजतं. बाकीचं सर्वांना समजतं ना, वर्ड काय आहे, इंटरनेट काय आहे, गाडी चालवणं आहे, सर्वांना समजते, मेकॅनिकल आहे. जेनेटिक्स कोणाला नाही समजत. तर ते समजत नाही 11वीतच, म्हणून तर ते पुढे प्रॉब्लेम आहे ना. लोक 11वीतच जर जे गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर पुढे समजेल का? त्यात किती लोक जातील? त्यात इंटरेस्ट येईल का? म्हणून प्रॉब्लेम आहे. तर त्याचा विचार करा की हा सब्जेक्टला एवढं लोकांना आता समजत नाही, लोक त्याकडे जातच नाही.